नमस्कार मित्रांनो, मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण आता हा आपल्या पाठीमागे बघत असलेला हा पेरूचा प्लॉट आहे आणि हा एक छोटासा ब्लॉग बघूया आपण शेवटपर्यंत। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट नक्की करा कसा भाग वाटतोय तुम्हाला काय, आणि त्याबद्दल अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर त्याच्यावरती पण विचारा किंवा स्क्रीनवर दिलेल्या तुम्ही नंबरवर संपर्क साधा। जर तुम्हाला पेरू बाग असेल, आंबा, नारळ, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट कुठलाही बाग डेव्हलप करायचा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकतात। किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग करायची असेल तर आपल्याकडे औषध आहेत। औषधांची कंपनी आता चालू केलेली आहे। नाशिकला माझं स्वतःचं ऑफिस आहे, बळी मंदिराजवळ। कॉल करा। आपण संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आता आपण कामं करायला सुरुवात केलेली आहे। ऑर्गॅनिक औषध आहेत, कीटकनाशक, बुरशीनाशकपासून तर सर्व प्रकारचे औषध आपल्याकडे अवेलेबल आहेत। कॉल करा नक्की आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। धन्यवाद। जय श्रीराम। आज दिनांक आहे 28 फेब्रुवारी 2025। काल माझा वाढदिवस होता। वाढदिवसानिमित्त तुम्ही मला सर्वांनी जर शुभेच्छा दिल्या असतील तर तुमचे मनापासून आभार आहे। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। पेरूचा प्लॉट आहे बघा मित्रांनो। जर ह्या ठिकाणी हे झाडं जर बघितले तर ह्या झाडांना पानं कमी आणि माल जास्त आहे। झाड आता जवळपास 1.5 वर्षांचं झालेलं आहे आणि आता छाटणी पण झालेली आहे। म्हणजे तुम्हाला इथे कायमस्वरूपी आपण जसं 12ही महिने पेरू लागू शकतात, तर 12ही महिने पेरू असतात। तर हे तुम्हाला इथे दाखवतो मी तुम्हाला। आणि इथे आता माल पण लागलेला आहे, काही कळ्या आहेत, काही आत्ता काही नवीन डेरे फुटत आहेत, काही लिंबूच्या आकाराचे झालेले आहेत, काही फॉर्म पिशव्या लावले आणि काही मोठमोठे फळं पण आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो मी। या ठिकाणी बघा मित्रांनो, जबरदस्त माल लागलेला आहे, बुडापासून माल लागलेला आहे मित्रांनो। दोन्ही बाजूला 2 ड्रिपर आहेत आणि आता शेणखत वगैरे लावून झालेलं आहे। हे बघा, आता इथे जर बघितलं ना, हे लिंबूच्या चिकूच्या आकाराचे फळं झालेले आहेत साधारणतः, आणि जे मोठे फळं आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो। आपण आत्ता या ठिकाणी बघितलं तर हे बघा, इथे जर बघितलं ना, आता हे बघा, हे माझ्या हातात बसत नाही इतकं मोठं झालेलं आहे। हे सुद्धा खूप मोठं आहे बघा। तर मीच एकटा आहे आता शूटिंग काढायला, त्याच्यामुळे मला ते खोलून नाही दाखवता येणार। मोठं फळ झालेलं आहे आता हे दोन्ही बाजूनी, हे बघा, हे सुद्धा मोठे फळं झालेले आहेत। तर 12ही महिने हे पेरू चालूच असतात। जर तुम्हाला पण पेरू बाग लावायची असेल, कुठलीही फळ बाग लावायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। आता हे जे फळ दिसतंय तर हे मोठं फळ झालेलं आहे। हे बघा, हातात घेऊन असं दाबून दाखवते, त्याच्यामुळे तुम्हाला पण समजणारच। इकडची समोरची जर ती पलीकडची गल्ली जर बघितली, ट्रिमंडस असे झाडाला फळं लागलेले आहेत, खतरनाक माल लागलेला आहे आणि छाटणी परत केलेली, त्याच्यामुळे प्रत्येक झाडाला, प्रत्येक फांदीला नवीन फांद्या फुटत आहेत आणि खतरनाक माल लागतोय। एकदम जबरदस्त बुडापासून आहे माल। जर बघितला तर बुडापासून माल लागलेला आहे शेंड्यापर्यंत। झाड जवळपास 1.5 वर्षाचा प्लॉट झालेला आहे हा, आणि खतरनाक आपलेच ऑर्गॅनिक औषध वापरतात हे शेतकरी। जवळपास 1 एकरमध्ये हा प्लॉट आहे। हे बघा, झाडाला पानं कमी आणि फॉर्म पिशवी जास्त, म्हणजे तेवढे फळं धरलेले आहेत। आणि या ठिकाणी एक पपईचं झाड आहे। पपईचं झाड जर बघितलं ना मित्रांनो, खाली बोर्ड बघा किती झाड आहे, झाड पण खूप मोठं आहे आणि झाडाला वरती 3 फांद्या फुटलेल्या आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवतो। की आपण असे झाडं पण लावू शकतो शेतामध्ये। आता इथे जर बघितलं तर त्या पपईच्या झाडाच्या जरी पण 2-3 झाडं आहेत पेरूचे लावलेले, आणि त्यांना पण भरपूर जबरदस्त असा माल लागलेला आहे। आणि हे पपईचं झाड जर बघितलं तर हे बघा मित्रांनो, त्याला पण 3 फांद्या फुटलेल्या आहेत आणि 3च्या फांद्या अशा वरती त्यांना पण जबरदस्त बहार लागलेला आहे, वरती पपया लागलेला आहे। 3 पण फांद्यांना आहेत। हे इकडं ते तिथे मध्ये तुम्हाला इकडे दिसतंच आहे मधून, आणि हे इकडनं। तर हे असे झाडं आपण मध्ये पण लावू शकतो। आणि बांधाला वेगवेगळे झाडं तुम्ही
बाउंड्री फार्मिंगला पण वेगवेगळे झाडं तुम्ही लावू शकतात. हे बघा, काल 27 फेब्रुवारी 2025ला माझा वाढदिवस होता. तुम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. फळबाग लावायची असेल किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 8390069058. हे बघा, इकडे अजून पंपेशी लावायची बाकी आहे. म्हणजे अजून हे छोटे छोटेच फळं आहेत. या झाडाची आत्ता छाटणी झालेली आहे, त्याच्यामुळे यांना नवीन फांद्या फुटत आहेत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे आभार. धन्यवाद. जय श्रीराम.